नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक पेढ्याची रेसिपी पाहतोय। घाई गडबडीच्या वेळी अगदी 10 मिनिटात तुम्ही हा पेढा बनवून तयार करू शकता। एक प्रकारचा खव्याचाच पेढा हा आहे। तर आज हा खवा आपण दुधापासून बनवणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे हा पेढा बनवण्यासाठी मी एका पॅन मध्ये पाव कप दूध घातलेले आहे। यामध्ये पाव कप पिठी साखर घालायचे। साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे। मध्यम गॅसवरती साखर विरघळू द्यायचे। साखर विरघळली की यामध्ये आपण मिल्क पावडर घालायचे। या ठिकाणी मी 1 कप मिल्क पावडर घेतली। आज खवा आपण मिल्क पावडर पासून तयार करतोय। इतक्या मिल्क पावडर मध्ये 10 ते 12 पेढे बनून तयार होतात। आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। 5 मिनिट कंटिन्यू आपल्याला हे परतत राहायचंय। यावरती मी 1 चमचाभर तूप घालते। परत 1-2 मिनिट आपण हे छान परतून घेऊया। अगदी 5 मिनिटात आपला खवा इथे तयार झालाय। आता हे मी एका बाउल मध्ये काढून घेते। खवा थंड झालाय, व्यवस्थित थंड होऊ द्यायचा। परत एकदा आपण हे एकत्र मिक्स करूया। आता हातावरती छोटी गोळी घ्यायची आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पेढे तयार करून घ्यायचे आहेत। यापासून तुम्ही बर्फी सुद्धा बनवू शकता। एखाद्या डब्यामध्ये याला सेट करून चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने गोल पेढा मी तयार केलाय। यावरती तुम्ही ड्रायफ्रूटने सुद्धा सजवू शकता। मी इथे चमच्याच्या मदतीने एक डिझाइन तयार करून घेते। मस्त आपला पेढा इथे तयार झालाय। अशाच पद्धतीने बाकीचे पेढे सुद्धा मी तयार करते। कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये मला नक्की सांगा।